हो. गुड मॉर्निंग. शुभ सकाळ. कसे आहात सगळे? मजेत? मजेत राहा, आनंदात राहा आणि अभ्यास करायला मात्र विसरू नका, हे लक्षात ठेवा. हा, आपलं शाळा कॉलेज पण पहा आणि त्याचाही आनंद घ्या. तुम्हाला यायला लवकरच मिळो अशी माझी पण आणि सर्वांची इच्छा आहे. परमेश्वर चरणी ती इच्छा आपण व्यक्त करूया आणि आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया. मुलांनो, वेलकम. हे व्हिडिओ लेक्चर मी रेकॉर्ड करत आहे, त्यामुळे तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा युट्यूबवर जाऊन तुम्ही ते पाहू शकता. विषय अभ्यासाला घेतलेला आहे अर्थशास्त्र इयत्ता 12वी. पण आज मी तुम्हाला एक सुविचार सांगत आहे. सुविचार तुम्ही इथे वाचू शकता. इफ यू सॅल्यूट युअर वर्क, यू डू नॉट हॅव टू सॅल्यूट एनीबडी. इफ यू पॉल्यूट युअर वर्क, यू हॅव टू सॅल्यूट एव्हरीबडी. आता यातले शब्द तुम्हाला अडलेले असतील ते सांगते. सॅल्यूट करणं, प्रणाम करणं, नमस्कार करणं. आणि पोल्यूट याचा अर्थ प्रदूषण करणं किंवा वाईट काम करणं. मग इथे हा जो सुविचार आहे किंवा कोट आहे ते आहे डॉक्टर अब्दुल कलाम यांचं. ते काय म्हणतात? इफ यू सॅल्यूट युअर वर्क, तुम्ही जर तुमच्या कामाला वंदन केलं, प्रणाम केला, नमस्कार केला, म्हणजे तुम्ही तुमचं काम चांगलं केलं, तर यू डू नॉट हॅव टू सॅल्यूट एनीबडी, तर तुम्हाला कोणालाही नमस्कार करायची गरज नाही. म्हणजे कुणाच्या हातापाया पडायची गरज नाही, कुणापुढे हांजी हांजी करायची गरज नाही. इफ यू पॉल्यूट युअर वर्क, पण तुम्ही जर तुमचं काम चांगलं केलं नाही, प्रदूषित केलं, यू हॅव टू सॅल्यूट एव्हरीबडी, मग तुम्हाला मात्र सगळ्यांना नमस्कार करावा लागेल, सलाम करावा लागेल. मुलांना, आज एक मी सुंदरसा सुविचार तुम्हाला सांगितलेला आहे आणि त्यातला अर्थ समजावून घ्या आणि तो आचरणात आणा. चला आपण अभ्यासाला सुरुवात करूया. अर्थशास्त्र इयत्ता 12वी यामधील आपण दुसरे उपयोगिता विश्लेषण, त्याचं इंग्रजी नाव आहे युटिलिटी अनालिसिस. युटिलिटी म्हणजे उपयोगिता, विश्लेषण म्हणजे अनालिसिस. आणि या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवून घेऊया. स्वाध्याय पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यावर जो दिलेला आहे तो स्वाध्याय. हा सोडवला की प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते लक्षात येईल. पहा, प्रश्न क्रमांक पहिलाच आहे वस्तुनिष्ठ प्रश्न. वस्तुनिष्ठ याचा अर्थ एक एक गुणांचा प्रश्न असतो, प्रत्येकी 1 गुण. प्रश्न पहिला, खालील विधाने पूर्ण करा. आता इथे लक्षात सूचना घ्या की विधान पूर्ण करा म्हणजे फक्त उत्तराचा शब्द न लिहिता पर्याय शोधायचा आणि मग विधान पूर्ण लिहायचं आहे. क्रमांक 1, घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात अल्फ्रेड मार्शल यांनी गृहीत धरलेली पैशाची उपयोगिता. आणि 4 पर्याय दिलेले आहेत आणि उत्तरही मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे, मार्किंग करून ठेवलंय. अ वाढते, ब स्थिर राहते, क घटते आणि ड वाढते आणि नंतर घटते. आणि अचूक उत्तर आहे स्थिर राहते. मग तुम्ही स्थिर राहते असं एवढंच लिहायचं नाही, तर पूर्ण वाक्य लिहायचं. घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतात अल्फ्रेड मार्शल यांनी गृहीत धरलेली पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर राहते, असं एक वाक्य लिहायचं. या शब्दाखाली स्थिर राहते खाली अशी अंडरलाईन करायची आणि मग दुसरं विधान लिहायचं 2 ओळी सोडून किंवा 1 ओळ सोडून. दुसरं विधान आहे घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सीमांत उपयोगितेची संकल्पना. आता इथे सांगितलंय टिंबटिंब, पर्याय दिले. अ क्रमवाचक संकल्पना, ब संख्यात्मक संकल्पना, क क्रमवाचक संकल्पना आणि संख्यात्मक संकल्पना आणि ड यापैकी नाही. आता आपल्याला उत्तर इथे मी मार्किंग करून ठेवल्यामुळे माहिती आहे संख्यात्मक संकल्पना. पूर्ण वाक्यात लिहायचं, घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सीमांत उपयोगितेची संकल्पना संख्यात्मक संकल्पना आहे, असं पूर्ण विधान लिहायचं आहे. आपण अभ्यासले डॉक्टर मार्शल यांनी सीमांत उपयोगिता मानसिक संकल्पना आहे, मोजता येत नाही, परंतु तरी देखील अभ्यासासाठी, सिद्धांताच्या अभ्यासासाठी संख्यात्मक दृष्टीने सीमांत उपयोगिता मोजता येते असं गृहीत धरलेलं आहे. क्रमांक 3चं विधान, जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता टिंबटिंब. पर्याय वाढते, स्थिर असते, घटते, 0 असते. याचं अचूक उत्तर आहे घटते. जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते म्हणजे क्ष अक्षाच्या खाली जाते
तेव्हा एकूण उपयोगिता घटते म्हणजे कमी होते. तुम्हाला आकृती आठवत असेल, आपण अशा प्रकारे आकृती काढली होती. इथे एक उलट्या ग्लासासारखी आणि इथून खाली आली होती आणि इथे जे लंब टाकले होते इथून असा लंब येतो वरती आणि हे इथं जोडलेलं असतं. इथे आता इथे अक्षच्या खाली जी सीमांत उपयोगिता इथे छायांकित करून दाखवलेली होती तिथे ती जेव्हा ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता कमी होऊ लागते. इथे कमी व्हायला लागते. हा वक्र लक्षात ठेवला. अशी आकृती उलट्या ग्लासाची की आणि त्याच्या उलट्या ग्लासामध्ये जसं काही स्ट्रॉ ठेवलेला आहे, चमचा ठेवलेला आहे असं म्हणूया की आपल्याला याचं उत्तर सोपं पडतं लिहायला. क्रमांक 4, घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सर्वाधिक समाधानाचा तृप्तिबिंदू म्हणजे जेव्हा केव्हा होतो, त्याचं उत्तर आपण खाली शोधायचंय की सर्वाधिक समाधान केव्हा मिळतं किंवा तृप्तिबिंदू केव्हा येतो. एकूण उपयोगिता वाढते आणि सीमांत उपयोगिता घटते. ब, एकूण उपयोगिता घटते आणि सीमांत उपयोगिता ऋण होते. क, एकूण उपयोगिता महत्तम होते आणि सीमांत उपयोगिता शून्य होते. ड, सीमांत उपयोगिता घटते आणि एकूण उपयोगिता वाढते. याचं अचूक उत्तर आहे क, एकूण उपयोगिता महत्तम म्हणजे जास्तीत जास्त होते तेव्हा सीमांत उपयोगिता शून्य होते. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सर्वाधिक समाधानाचा तृप्तिबिंदू जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम होते आणि सीमांत उपयोगिता शून्य होते. 5वं विधान, घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात जेव्हा सीमांत उपयोगिता शून्यापेक्षाही खाली घटते तेव्हा एकूण उपयोगिता टिंबटिंब. आता तुम्हाला इथे वेगळं टायपिंग दिसतंय मुलांना की आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये प्रिंटिंग दोष झालेला आहे, त्यामुळे हे 5वं विधान आहे ते तुम्ही दुरुस्त करून लिहायचं या प्रकारचं. उपयोगिता तिथे शब्द आहे घटते, त्याऐवजी असं लिहायचं शून्यापेक्षाही खाली घटते तेव्हा एकूण उपयोगिता घटते असं त्याचं उत्तर आहे. पर्याय वाढते, बदलत नाही, घटते, महत्तम होते. अचूक उत्तर आहे घटते. म्हणजे लिहायचं घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात जेव्हा सीमांत उपयोगिता शून्यापेक्षा खाली घटते तेव्हा एकूण उपयोगिता सुद्धा घटते. आत्ताच आपण आकृतीवरून ते लक्षात घेतलंय. प्रश्न क्रमांक आहे दुसरा, योग्य जोडीचा पर्याय निवडा. अ गट दिलेला आहे आणि ब गट दिलेला आहे. योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. क्रमांक 1 अ मध्ये काळ उपयोगिता, स्थळ उपयोगिता, सेवा उपयोगिता आणि ज्ञान उपयोगिता. ब गटामध्ये अ वाहतूक, ब रक्तपेढी, क मोबाईल आणि ड डॉक्टर. आता आपण याच्यात जोड्या लावणार आहोत. जोड्या लावताना खाली पर्याय दिलेले आहेत पहा. मग पर्याय दिलेले आहेत पण नेमका पर्याय कोणता आहे आता इथे मी मार्किंग करून ठेवलंय, पण तुम्हाला शोधायचं असेल तर कसा शोधणार आहात तुम्ही पर्याय? तर त्यासाठी आपण जोडी लावून पाहिजे. काळ उपयोगितेची जोडी कोणती आहे? रक्तपेढी, की रक्त साठवून ठेवता येतं आणि काही कालानंतर वापरता येतं. दुसरं स्थल उपयोगिता म्हणजे वाहतूक. आपण उदाहरण घेतलं होतं नदीपात्रातील वाळू घराच्या बांधकामाच्या ठिकाणी आणणं, वाहून आणणं. सेवा उपयोगितेची जोडी आहे डॉक्टर, डॉक्टर, वकील, शिक्षक यांचं काम सेवा उपयोगितेचं. आणि ज्ञान उपयोगिता मोबाईल फोन, की मोबाईल फोन कसा चालवायचा हे शिकल्यानंतर त्यात उपयोगिता वाढते. आता आपल्याला मग पहिल्याची जोडी ब आहे, दुसऱ्याची अ आहे, तिसऱ्याची ड आहे आणि चौथ्याची क आहे. म्हणजे ब हा पर्याय आपला बरोबर आहे जोडी लावायचा. मग अशा प्रकारे तुम्ही काळ उपयोगितेच्या समोर रक्तपेढी लिहायचं, स्थल उपयोगितेच्या समोर वाहतूक लिहायचं, सेवा उपयोगितेच्या समोर डॉक्टर लिहायचं, ज्ञान उपयोगितेच्या समोर मोबाईल फोन लिहायचं. अशा प्रकारे लेखन करायचं आहे. अचूक पर्याय ओळखायचा. नंबर 2, उपभोक्त्याचा समतोल दर्शवणारे विधान. उपभोक्त्याचा समतोल केव्हा होतो? तर पर्याय आहेत अ सीमांत उपयोगिता किमतीपेक्षा जास्त, ब सीमांत उपयोगिता व किमती समान, क सीमांत उपयोगिता किमतीपेक्षा कमी, ड किंमत एकापेक्षा कमी. आणि याचं अचूक उत्तर आहे फक्त ब, म्हणजे हे उत्तर बरोबर आहे. उपभोक्त्याचा समतोल दर्शवणारे विधान सीमांत उपयोगिता व किमती समान, म्हणजे वस्तूची किंमत आणि त्या पैशापासून मिळणारं समाधान याची सीमांत उपयोगिता समान असेल तर उपभोक्त्याचा समतोल होतो. प्रश्न क्रमांक आहे 3, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. संकल्पना ओळखायची आणि स्पष्ट करायची आहे. प्रत्येकी 2 गुण असतील एका संकल्पनेला.
म्हणजे इथे पहा, संकल्पना ओळखायला 1 गुण आणि त्याचं स्पष्टीकरण करायला 2रा गुण, म्हणजे 2 गुण असते. क्रमांक 1, सलमाने हिवाळ्यात तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केले. 2, निलेशने त्याच्या बहिणीसाठी दागिने खरेदी केले. 3, कविताने संत्र्यांचे एकामागे एक 5 नग सेवन केले. 4, भूषणने 4 चपात्या खाल्ल्यानंतर 5वी चपाती खाण्यास नकार दिला. 5, ललिताने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली. आता आपण संकल्पना ओळखून स्पष्टीकरण करूया. 1, सलमाने हिवाळ्यात तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केले. आता इथे संकल्पना कोणती आहे? काल उपयोगिता, की हिवाळ्यामध्ये स्वेटरची उपयोगिता जास्त आहे, वाढते, म्हणून हिवाळ्यात स्वेटर खरेदी केले, काल उपयोगिता. एवढं लिहिलं की तुम्हाला 1 गुण मिळेल. आणि त्याचं स्पष्टीकरण द्यायचं. काळ बदलल्याने काळानुसार वस्तूमध्ये जी उपयोगिता निर्माण होते किंवा वाढते ती काल उपयोगिता होय, याला 1 गुण मिळेल. अशा प्रकारे 2 गुणांच्या साठी संकल्पना ओळखायला आणि स्पष्ट करायला प्रश्न परीक्षेला येतो. क्रमांक 2, निलेशने त्याच्या बहिणीसाठी दागिने खरेदी केले. बहिणीसाठी दागिने खरेदी केले, दुकानात दागिने होते, पैसे देऊन दागिने खरेदी केले. याचा अर्थ ही संकल्पना स्वामित्व किंवा मालकी उपयोगिता असंही म्हणतात त्याला. त्याचं स्पष्टीकरण लिहायचं. वस्तूंची मालकी एका व्यक्तीकडून 2ऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होते तेव्हा जी उपयोगिता निर्माण होते किंवा वाढते ती स्वामित्व उपयोगिता होय. वस्तूची मालकी दुकानदाराकडून निलेशची झालेली आहे, वस्तूची मालकी हस्तांतरित झाली, त्यामुळे ते दागिने बहिणीला वापरता आले, मग ही जी उपयोगिता निर्माण होते तिला स्वामित्व उपयोगिता असे म्हणतात. क्रमांक 3, कविताने संत्र्यांचे एकामागे एक 5 नग सेवन केले. 5 संत्र आहेत आणि तिने क्रमाने एका पाठोपाठ एक खाल्लेली आहेत. इथे संकल्पना आहे उपभोग सातत्य. सातत्य म्हणजे सलगपणे उपभोग घेतलाय वस्तूचा, म्हणजे सलगपणे 5 संत्र खाल्लेली आहेत. त्याचं स्पष्टीकरण लिहायचं. एखाद्या वस्तूच्या विविध नगांचे सातत्याने म्हणजेच न थांबता सेवन केले असता अशा उपभोगास उपभोग सातत्य म्हणतात. म्हणजे न थांबता एका पाठोपाठ एक नग सेवन करायचे म्हणजे उपभोग सातत्य. उपभोग सातत्य हे घट्ट्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचे महत्वाचे गृहीतक आहे आणि घट्ट्या सीमांत उपयोगितेचा जो सिद्धांत अभ्यासला त्याचं हे महत्वाचं गृहीतक आहे. क्रमांक 4, भूषणने 4 चपात्या खाल्ल्यानंतर 5वी चपाती खाण्यास नकार दिला. पोट भरलं, समाधान झालं आणि मग त्याने 5वी पोळी घ्यायला नको म्हटला. मग इथे संकल्पना काय आहे? विवेकशील उपभोक्त्याच्या सर्वाधिक समाधानाचा बिंदू, की निलेश भूषण जो आहे विवेकशील उपभोक्ता आहे म्हणून त्याचं तृप्ती बिंदू पूर्ण झाला, पोट भरलं म्हणून 5वी पोळी खाण्यास चपाती खाण्यास नकार दिला. त्याचं स्पष्टीकरण लिहायचं. एखाद्या वस्तूच्या विविध नगांचे लागोपाठ सेवन केले असता किंवा उपभोग घेतला असता गरजेची तीव्रता कमी होत जाते, गरज कमी होत जाते व समाधान वाढत जाते. एका विशिष्ट बिंदूपाशी गरज पूर्णपणे भागते. हा बिंदू म्हणजे सर्वाधिक समाधानाचा म्हणजे तृप्ती बिंदू होय. सर्वाधिक समाधानाच्या बिंदूनंतर विवेकशील उपभोक्ता वस्तूच्या पुढील नगाच्या सेवनास नकार देतो. त्यामुळे त्याचं पोट भरलं, समाधान झालं, तृप्ती झाली, आणखी चपाती घेण्यास त्याने नकार दिला. क्रमांक 5 विधान, ललिताने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली. आता इथे संकल्पना आहे उपयोगिता. उपयोगिता म्हणजे काय? वस्तूमध्ये मानवी गरज पूर्ण करण्याची जी शक्ती असते तिला उपयोगिता म्हणतात. मग वही पेन मध्ये शक्ती आहे कोणती? लेखनाची गरज आहे ललिताची, ती पूर्ण करण्याची शक्ती. स्पष्टीकरण, मानवी गरज पूर्ण करण्याची वस्तूमधील क्षमता म्हणजे उपयोगिता होय. मानवी गरज पूर्ण करण्याची वस्तूमध्ये असणारी क्षमता म्हणजे उपयोगिता होय. प्रश्न क्रमांक 4, खालील तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. अशा प्रकारे 4 गुणांना परीक्षेला प्रश्न येत असतो. पहा आता इथे तक्ता आहे त्याचं निरीक्षण करू. पहिल्या रकान्यामध्ये वस्तूचे नग 1, 2, 3, 4, 5 दिले. दुसऱ्या रकान्यामध्ये एकूण उपयोगिता 6, 11, 15, 15, 14 दिली. सीमांत उपयोगिता तिसऱ्या रकान्यामध्ये 6, 5, 4, 0 आणि -1 दिलेली आहे. आता तुम्हाला माहितीये
पहिला नग जो असतो त्याची एकूण उपयोगिता 6 आणि सीमांत उपयोगिता 6 समान असते. आता सीमांत उपयोगिता दुसऱ्या नगाची 5 झाली, मग 6 आणि 5 किती झाले? 11. तिसऱ्या नगाची सीमांत उपयोगिता 4 झाली, या 11 मध्ये 4 मिळवल्यावर किती होईल? एकूण उपयोगिता 15. आता पहा, सीमांत उपयोगिता चौथ्या नगाला 0च आहे, वाढलीच नाही, म्हणून चौथ्या नगाची एकूण उपयोगिता तेवढीच राहील, कारण या नगाला उपभोक्त्याची गरज पूर्ण झाली, तृप्ती बिंदू आहे हा. आणि सीमांत 5वा जो नग आहे शेवटचा, त्याच्यामधून सीमांत उपयोगिता -1 मायनस मिळाली, मग इथे किती झालेली आहे एकूण उपयोगिता? 14. 15तून 1 गेला, खाली झाले 14. हा आहे घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम किंवा ऋण उपयोगिता. सुरुवातीला एकूण उपयोगिता वाढली, नंतर स्थिर झाली आणि मग कमी झाली. सीमांत उपयोगिता कमी कमी होत गेली, एके ठिकाणी 0 झाली आणि नंतर ऋण झाली. म्हणजे एकूण उपयोगिता घटत गेली, महत्तम झाली, तृप्ती बिंदू नंतर कमी झाली, आणि सीमांत उपयोगिता मात्र कमी 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 होत गेली, 0ही झाली आणि ऋणही झाली. आपण हा जो वक्र काढलेला होता उलट्या ग्लासाचा, तो लक्षात ठेवायचा आहे आणि हा बिंदू जोडला. अशी आकृती काढलेली ती आहे, तिचा अभ्यास केला की याच्यावरून प्रश्नांची उत्तरं लिहिता येते. काय प्रश्न आहे यावर? पहिला प्रश्न दिलाय. आता हा प्रश्न 4 गुणांचा होता, म्हणजे याला 2 गुण असतील आणि याला 2 गुण असतील. पहिला, एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगितेचा वक्र काढायचा आपल्याला. एकूण आणि सीमांत उपयोगितेचा जो संबंध आहे त्याचा वक्र काढायचा. 2, जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता टिंबटिंब या चौकटीत उत्तर लिहायचं. जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता टिंबटिंब या चौकटीत उत्तर लिहायचं. आता आपण हा पहिला प्रश्न पाहूया. एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगितेचा वक्र आपण काढणार आहोत. आकृती काढायची आहे. पहा, या आकृतीमध्ये जे तक्त्यामध्ये सांगितलेलं आहे त्या सर्व बाबी आहेत. पहा, इथे अ आणि क्ष अक्ष आहे, त्याच्यावर वस्तूचे नग घेतलेले आहेत. इथे अ आणि य अक्ष आहे किंवा ओ आणि वाय, त्यात तिथे एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता घेतलेली आहे. आणि वस्तूचे नग 1, 2, 3, 4 आणि 5 घेतले, जे तक्त्यामध्ये दिले. आणि इथे एकूण आणि सीमांत उपयोगिता जी दिलेली आहे मोजायची आपल्याला, मग 2-2चं प्रमाण घेतले. 2, 4, 6, 8, 10, 12, 14 आणि 16. आता पहिल्या नगाची किती होती एकूण उपयोगिता? 6. नंतर दुसऱ्या नगाची किती होती? 11 होती. नंतर तिसऱ्या नगाची किती होती? 15. नंतर चौथ्या नगाची पण 15 समान होते. आणि मग नंतरच्या 5व्या नगाची कमी झालेली होती परत 14. ते बिंदू आपण हे नोंद केले की एकूण उपयोगितेचा वक्र मिळतो. नंतर सीमांत उपयोगितेचा वक्र, पहिल्या नगाची किती होती? 6. दुसऱ्या नगाची किती होती? दुसऱ्या नगाची सांगा पटकन, सांगा मागचं पाहून. दुसऱ्या नगाची सीमांत उपयोगिता, दुसऱ्या नगाची सीमांत उपयोगिता तक्त्यामध्ये किती होती? एकेकाने कमी करत जा. 6 नंतर इथे होती 5, नंतर तिसऱ्याची होती 4, चौथ्याची होती 0 आणि 5व्याची होती -2. आले लक्षामध्ये? अशा प्रकारे हा वक्र, हा बिंदू जोडले, हे बिंदू जर जोडले तर हा झाला सीमांत उपयोगितेचा वक्र. आणि मग इथे हा जो तुटक रेषा दाखवलेली आहे याला लंब म्हणतात. म्हणजे इथे एकूण उपयोगिता सर्वात अधिक होती आणि इथे सीमांत उपयोगिता 0 आहे. म्हणूनच विधान केलं जातं, जेव्हा एकूण उपयोगिता सर्वाधिक असते तेव्हा सीमांत उपयोगिता 0 असते, आणि जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते. अशा प्रकारे स्पष्टीकरण करता येतं. पहिल्या नगाची एकूण आणि सीमांत उपयोगिता 6 इतकी समान होते. सुरुवातीला एकूण उपयोगिता वाढत जाते, नंतर स्थिर होते आणि नंतर घटते. म्हणजेच एकूण उपयोगिता धन असते आणि स्थिर होते आणि मग घटते. सीमांत उपयोगिता सुरुवातीला धन होती, नंतर इथे
क्ष अक्षावर शून्य झाली आणि नंतर इथे ऋण झालेली आहे. अशा प्रकारे आकृती काढता येते. आणि मग आता या मधीलच दुसरा प्रश्न आहे, एकूण उपयोगिता जेव्हा महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता शून्य असते. जिथे तुटक रेषेने लंब टाकलेला आहे ते उत्तर शून्य असते. ब, जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते. म्हणजे इथे नंतर घटायला लागलेली आहे असं वक्र आठवतंय तुम्हाला आता काढलेला, इथे ऋण होते. अशा प्रकारे तो उलट्या ग्लासाचा जर वक्र लक्षात ठेवला तर कोणत्याही प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल. प्रश्न क्रमांक 5 आहे, सविस्तर उत्तरे लिहा. 8 गुणांचा प्रश्न आणि हा बोर्ड परीक्षेला हमखास येणार. हे लक्षात ठेवा, परीक्षा कोणती हो त्यात हा प्रश्न येणार आहे. पहिला, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अपवादासह स्पष्ट करा. आता इथे 8 गुणांचा प्रश्न आहे दीर्घोत्तरे. आपला 6वा प्रश्न जो आहे बोर्डच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 8 गुणांचे 2 प्रश्न असणार आहेत. त्यातला हा एक असणारच आहे. मग काय आहे याचे 2 भाग करूया. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत सांगायचा आहे, 4 गुणांच्यासाठी असेल हा. आणि अपवाद स्पष्ट केले की 4 गुण, म्हणजे याला 4 गुण असणार आहेत आणि याला 4 गुण असणार आहेत. मग घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत लिहायचा. काय काय लिहायचं त्याच्यामध्ये, तर त्यात लिहायची प्रस्तावना, नंतर लिहायचंय सिद्धांताचं विधान, नंतर तक्ता आणि आकृती. या 4 बाबी लिहिल्या की 4 गुण मिळतील. आणि अपवाद सुद्धा 5च आहेत, ते 5ही अपवाद इथे लिहायचे. असं 8 गुणांचा हा प्रश्न आहे. चला तर आपण कसा लिहायचा ते पाहूया. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत, द लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी, DMU, ही प्रस्तावना लिहायचीच आहे. इथे तुम्हाला 1 गुण मिळेल. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत सर्वप्रथम प्राध्यापक गॉसेन यांनी मांडला. प्राध्यापक गॉसेन नाव लक्षात ठेवा. परंतु अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 साली प्रकाशित झालेल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथात विस्तृत स्वरूपात स्पष्ट केला. अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथामध्ये हा सिद्धांत अल्फ्रेड मार्शल यांनी स्पष्ट केला. आता या परिच्छेदामध्ये प्रस्तावनेमध्ये 1 गुणांच्यासाठी महत्वाचे शब्द काय काय आले पाहिजे, तर प्राध्यापक गॉसेनचं नाव आलं पाहिजे, अल्फ्रेड मार्शलचं नाव आलं पाहिजे, 1890 साल आलं पाहिजे आणि अर्थशास्त्राची मूलतत्वे, हे 4 शब्द येतील. अशा प्रकारे वाक्यरचना करून ही प्रस्तावना लिहायची. तुम्हाला इथे 1 गुण मिळेल. यानंतर सिद्धांताचं विधान की जे आपण पाठ करायचं आहे. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांच्या मते इतर परिस्थिती स्थिर असताना, म्हणजे ही गृहीतक आहेत, इतर परिस्थिती स्थिर असताना व्यक्तीजवळ आधीपासून असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारे अतिरिक्त समाधान कमी होत जाते आणि त्यापासून जे समाधान मिळतं ते कमी कमी होत जाते. हे पाठच करून लिहायचं आहे. आता हाच सिद्धांत दुसऱ्या सोप्या शब्दामध्ये, दुसऱ्या शब्दात, इतर परिस्थिती कायम असताना एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारी जादाची उपयोगिता क्रमशः घटत जाते. थोडक्यात एखादी वस्तू अधिक प्रमाणात असेल तर ती वस्तू अधिकाधिक प्रमाणात घेण्याची इच्छा कमी कमी होत जाते. हा सिद्धांत मांडला की 1 गुण मिळेल. नंतर लिहायचा आहे तक्ता. हा सगळ्यात महत्वाचा आहे. तक्त्यामध्ये 2 भाग घ्यायचे. एक्स ची नगसंख्या, म्हणजे एक वस्तू आहे तिची नगसंख्या, आणि त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता. नग घेतलेले आहेत वस्तूचे 7, 1 2 3 4 5 6 7. आणि या काल्पनिक उदाहरणामध्ये सीमांत उपयोगिता पहिल्या नगापासून मिळते. कोणकोणत्या नगापासून किती सीमांत उपयोगिता मिळते ते पाहूया. पहिल्यापासून 10, दुसऱ्यापासून 8, 3 पासून 6, 4 ला 4, 5व्याला 2, 6व्याला 0 आणि 7व्याला -2. आपण सिद्धांत अभ्यासलेला आहे. सीमांत उपयोगिता कमी कमी होत जाते. एका ठिकाणी 0 होते क्ष अक्षावर आणि नंतर क्ष अक्षाच्या खाली ऋण होत जाते. याचं स्पष्टीकरण थोडक्यात लिहायचंय. वरील तक्त्यावरून असे स्पष्ट होते की एखाद्या वस्तूच्या नगांचा उपभोग जसा जसा वाढत जातो तसतशी त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता क्रमशः घटत जाते, 0 व ऋण होत जाते. हे आपण तक्त्यात अभ्यासले. त्याच तक्त्यावरून मग वक्र काढायचा आहे. घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचा वक्र आता काढलेला तसाच सीमांत उपयोगितेचा वक्र काढायचा आहे. अ आणि क्ष अक्षावर घ्यायचे आहेत वस्तूचे नग, य अक्षावर घ्यायचे आहे सीमांत उपयोगिता. 1 2 3 4 5 6 आणि 7 बिंदू घ्यायचे आहेत
आणि उपयोगिता 2, 4, 6, 8, 10 या प्रकारे नोंद करून घ्यायची आहे. आणि मग दिलेले बिंदू जोडायचे. पहिल्या नगाला 10 इतकी उपयोगिता मिळाली, दुसऱ्या नगाला 8, तिसऱ्या नगाला 6, चौथ्या नगाला 4, पाचव्या नगाला 2, सहाव्या नगाला 0 आणि सातव्या नगापासून -2 इतकी ऋण सीमांत उपयोगिता मिळालेली आहे. दिलेले बिंदू जोडल्यास डावीकडून उजवीकडे खाली घसरत जाणारा जो वक्र तयार होतो त्याला सीमांत उपयोगितेचा वक्र असे म्हणतात. दिलेल्या तक्त्यावरून असा वक्र काढायचा आहे. याच्यासाठी 1 गुण, तक्त्यासाठी 1 गुण. अशा प्रकारे हा वक्र काढेपर्यंत तुम्हाला 4 गुणांचं विभाजन झालेलं आहे. यानंतर या सिद्धांताचे अपवाद लिहायचे आहेत, त्याचं स्पष्टीकरण पण लिहायचंय, कारण ह्याला 4 गुण असणार आहेत. घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे अपवाद खालील प्रमाणे आहेत. पाहूया आपण अपवाद. त्यातला पहिला अपवाद आहे छंद. पोस्टाची विविध तिकिटे, दुर्मिळ नाणी व दुर्मिळ चित्रे यांचा संग्रह करणे, संगीत ऐकणे, पुस्तकांचे वाचन करणे यासारख्या छंदाबाबत हा सिद्धांत अनुभवास येत नाही. याचे कारण त्यांच्या साठ्यात होणारी वाढ अधिकाधिक आनंद देते, त्यामुळे सीमांत उपयोगिता वाढते. परंतु यात एकजिनसीपणा व सातत्य या गृहीतकांचे उल्लंघन झाले आहे. दुसरा अपवाद आहे कंजूष व्यक्ती. कंजूष म्हणजे चिकट स्वभावाच्या, कंजूष व्यवहारात म्हणता तुम्ही त्याला. कंजूष उपभोक्त्याच्या बाबतीत प्राप्त होणाऱ्या प्रत्येक वाढीव नगापासून त्याला अधिकाधिक समाधान मिळते, कारण तो लोभी असतो, अविवेकी असतो. त्यामुळे पैशाच्या साठ्यात होणाऱ्या वाढी बरोबर पैशाची सीमांत उपयोगिता वाढते. परंतु यात विवेकशीलता या गृहीतकाचे उल्लंघन झालेले आहे. क्रमांक 3 व्यसन. व्यसनी व्यक्तींच्या बाबतीत असे आढळून येते की मद्याच्या प्रत्येक वाढीव नगाच्या उपभोगाबरोबर त्याची नशेची पातळी अधिक वाढत जाते. त्यामुळे मद्यपी व्यक्तीची सीमांत उपयोगिता वाढल्यासारखे वाटते. खरे तर हा आभास असतो. ही स्थिती जवळजवळ सर्वच व्यसनांच्या बाबतीत लागू होते. मात्र यात विवेकशीलता या गृहीतकाचे उल्लंघन झालेले आहे. क्रमांक 4 सत्ता. व्यक्तीला जसजशी सत्ता प्राप्त होते तसतशी सत्तेची लालसा वाढत जाते. ती जास्तीत जास्त सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करते. परंतु येथे विवेकशीलता या गृहीतकाचे उल्लंघन झालेले आहे. क्रमांक 5 पैसा. पैशाची सीमांत उपयोगिता कधीही 0 होत नाही असे म्हटले जाते. पैशाच्या साठ्याच्या वाढीबरोबर सीमांत उपयोगिता वाढत जाते, कारण विविध गरजा भागवितांना अनेक वस्तू व सेवांची खरेदी करण्यासाठी विनिमय माध्यम म्हणून पैसा वापरला जातो. विनिमय माध्यम म्हणून. मात्र काही अर्थतज्ञांच्या मते हा सिद्धांत पैशाला लागू होतो. उदाहरणार्थ, श्रीमंत व्यक्तीपेक्षा गरीब व्यक्तीला पैशाची सीमांत उपयोगिता जास्त जाणवते. हे अपवाद लिहायचे. आणि सगळ्यात महत्वाची बाब ही विसरायची नाही, हे लिहायचं शेवटचं विधान. वरील सर्व बाबी सिद्धांताचे अपवाद मानले जातात, पण त्यात कोणत्या ना कोणत्या गृहीतकांचे उल्लंघन होत असल्यामुळे घटत्या सीमांत उपयोगितेचे अपवाद खरे अपवाद नसून केवळ भासमान असतात. हे विधान महत्वाचं आहे, कारण जर 4 गुणांच्या साठी सहमत असहमत असं विधान कारण स्पष्ट करायला आलं तर हे विधान येतं की घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताला अपवाद नाही, तेव्हा हे अपवाद लिहून हे स्पष्टीकरण लिहावं लागेल. अशा प्रकारे सर्व प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. धन्यवाद.